विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी शिक्षण प्रसारक सुरेश बाबू पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक टेमके पाटील सर, विद्यार्थी विकास व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दिलीप गाडे सर, पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालय कवठेमंका। आज या महाविद्यालयामध्ये विविध गुणदर्शन कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष, या ठिकाणी सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, प्रशासकीय कर्मचारी आणि प्रिय विद्यार्थी मित्र, प्रथम सांस्कृतिक विभाग व महाविद्यालयाच्या वतीनं मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। बघा, एरवी तासाला बघितलं तर विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी असते, परंतु आज जर बघितलं तर विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड अशी संख्या दिसायला लागलेली आहे। विद्यार्थी त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक विभाग विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण करतोय आणि तो कार्यक्रम सादर करण्यासाठी आपण उत्सुक आहात आणि पाहण्यासाठी पण उत्सुक आहात। तर या कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या शिक्षण या सौंदर्याचा ठसा उमटवणारा आजच्या या आपल्या महाविद्यालयाचा स्नेह संमेलनाचा सोहळा, या सोहळ्यानिमित्त उपस्थित विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक काय बदललाय म्हणतात। अलीकडे आपण बघितलं की पूर्वीचे दिवस आणि आता अलीकडचे दिवस यामध्ये बदल होत चाललेला आहे। पूर्वी आपल्याकडे पाहुणे आले तर आपण अतिथी देवो भव म्हणून त्यांचं स्वागत करत होतो। नंतरच्या काळामध्ये आपण त्यांना या बसा नमस्ते म्हणू लागलो। पुन्हा काळ बदलला, आपण सुस्वागतम असं त्यांचं स्वागत करू लागलो। नंतर आपण थोडस इंग्रजीचं प्राबल्य वाढल्यानंतर वेलकम म्हणू लागलो आणि आता अलीकडच्या काळामध्ये आपण कुत्र्यापासून सावध राहा असं बोर्ड लावू लागलेलो आहोत। असाच काळ आता बदललेला आहे आणि आता आपल्या समोर एक बदललेल्या काळानुसार जानकी जनार्दन माने नवरा चालला नांदायला हे नाटक घेऊन येत आहेत। बदललेल्या काळानुसार नवरा चालला नांदायला। नमस्कार, मी गौरी काकडे सदर नाटकामध्ये माझी नवऱ्या मुलीची भूमिका साकारणार आहे। नमस्कार, मी नवरा मुलगा। मी नवऱ्या मुलाची बहीण। मी नवरी मुलीची आत्ती। मी नवरी मुलीची आई। मी मध्यस्थी। नमस्कार, मी पूनम शिवपूजे, मी नवरी मुलीची आई आहे। नमस्कार, मी सानिका करपे, मी नवरी मुलीचा मुलगा बाप। नमस्कार, मी नवऱ्याचा मित्र, सणाचा मित्र साहिल। बाई, या मेल्याचं ह्या वर्षी तर लग्न होते का नाही काय माहिती। अहो तुम्हाला सांगते 51 पुढे आल्या आणि ह्याला बघून गेला, पण एकीने सध्या ह्याला पसंत केलं नाही। मला तर वाटतंय ह्या जन्मात तर काही याचं लग्न होत नाही। अहो ती शिवंडाई आली पण ह्याचं अजून लगेच ठरलं ना। काय बाई, काय करायचं? या वाटलाय बाई, या। अहो वाटलाय बाई, आता मी तुमच्याकडेच येणार होती बघा। हो, माझ्याकडे काय काम काढलं? अहो काय सांगायचं तुम्हाला वाटलंय बाई, या सोन्याचं अजून लग्न ठरलं ना। बाग शिवंडाई आली, बाग एखादा असलं तर उडकून टाकू असं आहे वे। अहो ह्याचं काय टेन्शन घेताय? आपल्याकडे ढीक पाहुणे आहेत, तुम्ही फक्त बोला हो कधी आणू पाहुणं। अहो ते राधिका अंबानी आणि अनंत अंबानी माहितीये का? होय माहितीये की, त्यांचं लग्न आपणच लावलंय
की काय त्यांचं लग्न आपणच लावलंय की हो. अगं बाई लय मोठी पार्टी आहे मग तुमची. बघा बघा जमते का आपल्या समाज पण उरकून टाकू. एक पाहुणा आहे मग त्यासनी फोन करू काय मी. हो करा की. मग तुझ्या आईला बोलव त्यांना फोन करते. बरं ठीक आहे. आई बाहेर ग वाटलंय बायल्यात. काय म्हणतात वाटलं बाई. अहो एक पाहुणं होतं. बघा की मग तुमच्या समाधानासाठी बघावं म्हणते. हो बघा की. बरं बरं थांबा त्यांना फोन करते. हा लाव. हॅलो हॅलो बोला वाटलं बाई आज कस काय आठवण काढली आमची. अहो तुमच्याकडे काम होतं माझं. तुम्हाला काय लग्न जोडणं मोडणं ह्याच्याशिवाय काम माहिती होय दुसरी. बोला. अहो बरोबर ओळखलं पण लग्न जोडण्यासाठी फोन केलाय तुम्हाला. हा मग पुढं. अहो एक पोरग होतं बिस्कुटवाडीचं तुमच्या पोरगीसाठी बघावं म्हणते. हा मग काय म्हणताय कधी येताय बघायला. होय बघा आमची अशी अपेक्षा आहे की मुलानं घरातली भांडी वगैरे म्हणजे घर चांगलं सांभाळावं घराला व्यवस्थित घरातली माणसं जपावी एवढीच अपेक्षा आहे बघा आमची. अहो मुलगा मस्त देखणा आहे हुशार आहे तुम्ही येऊन तर बघा आधी. बर मग ठीक आहे शनायाला सुट्टी आहे तोपर्यंत येऊन जातो. दुपारपर्यंत आलं तर चालेल का. बर बर ठीक आहे मग मी तसं कळवू काय पाहुणेसनी. बर बर ठीक आहे मग निघतो आम्ही लवकरच. हा बर बर ठेव. हा ठीक. काय म्हणलं पाहुणं. पाहुणं म्हणते आज दुपारपर्यंत येतो. चालतंय की. हा मग तुमच्या मुलाला चांगला आवरा आणि चहा पाण्याची चांगली सोय करा. हो. लय मोठी पार्टी. हो हो मग मी चालेल. पाहुण्यासोबतच येऊ का. हा हा चालते. जाते मग. अगं बाई चल पटपट तयार करायला हवी आता आपल्याला. होय बाई अजून लय तयार बाईला. दाद्या बाहेर ये लवकर. हॅलो हे बघ आज तुला मुलगी बघायला येणार आहेत त्यामुळे दुपारपर्यंत आवडून राहा जरा दाढी बिडी करून ये. बरोबर. आणि त्या समाधानला त्या सोन्याला कोण आहे मित्र तुला फोन करून बोलून घे. बरं जाते मी मला काम आहे. हा हा मला माहिती होतं कुठला. हॅलो कुठं आहेस रे सम्या. हाय की रे घरी झोपलो. अरे येत नाहीस काय. कुठे रे. अरे पाहुणे येणार आहेत आज बघाय. कोणाला. मलाच की आणि कोणाला. काय सांगायलास. होय बर मग ये की लवकर मग आवरून. झोपलो लागा. अरे लवकर ये आंघोळी करून. बर बर आंघोळ करू नका. अरे आंघोळी करून ये आणि काय जास्त काय नट्टापट्टा काय करू नकोस नाहीतर मला बाजूला ठेवून तुलाच घेतील करून. बर बर ठीक आहे तसा मी हाय देख ना पण ठीक आहे आलो ठेव. बर बर ये लवकर. हा हा. आपल्या शनायाला पाहुणे आलेत जायचंय आपल्याला बघायला दुपारपर्यंत आवरून घे. काय बाई वहिनी तुझं तर वेगळंच असते. माझ्या लेकाला जावई करून घे म्हणताना. हे बघा वंश ती माझी पोरगी आहे मी तिची आई आहे. आम्ही काय बी करू मध्ये मध्ये नाक खुपसायची गरज नाही समजलं का. माझी पण भाची आहे ती अंगा खांद्यावर खेळवलंय मी तिला. होय माहितीये की किती खेळवलंय ते. अगं असतात का बसा तुम्ही दोघी. तुम्ही का पाहा बायकांच्या मध्ये मध्ये बोलायची तर ह्या माणसाला लय घाण सवय लागली. कळतच नाही बायकांच्या मध्ये बोलून येते. बरं काय जागा आहे ग एवढं चांगलं का दुसरं घालू का. अरे का पटलं तर चला पटलं. एक पोरी एक फोटो काढ माझा इन्स्टाला ठेवता येईल चार्मिंग लेडी म्हणून. ए झालं का फोटो काढून चला लवकर गाडी दारात आले. पटकन आता पाहुणे येतील बघ. काय गे मावशे कुठे ठेवलं. या लागल्यात की आणि सगळं कुठे आहे. हाय आता आवरा लागलाय बघ तर आवरलंय का. बर बर बघतो बघ. या 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 हे बघा आपलंच घर आहे आपलीच माणसं आहेत. नमस्कार नमस्कार. या या बसा. कसा झाला प्रवास. मस्त झालं बघा. बरं बसा. हो हो बरं आता बोलवा पटकन नवऱ्या मुलाला उशीर करायला नको. जानू जाग समाधानला घेऊन ये. हो हो आले थांब. माईक जा. अरे चल चल लाजू नको चल. अगं बाई ह्याच्यात तर डिशेस नाही वाटत असल्यात दिले. ते राहू दे ह्याच्यावर तर शेव आणि लिंबू पण नाही. होय बाई खा कसं तर दिलंय ते. घरात नाही आणायचं तर मग. बर कसे झालेत पोहे आमच्या समाधानने केले. छान झालं. अहो हे काय होतच राहतंय.
काय प्रश्न विचारायचे असतील ते विचारून घ्या. बर बर विचारूया की. नाव काय तुझं बाळा? समाधान. तुझं शिक्षण किती झालंय? 10वीत कोरोना झालाय. कोरोना झालता? कोरोनात 10वी झाल्या. उंची किती आहे तुझी? ती बघा आहे. अगं बाई पोरगं लयच उघडत दिसते काय की. बरं तुझा आवडता छंद काय? मला स्वयंपाक करायला आवडते. काय सांगतेस लागा, स्वयंपाक करतेस तू? असं दे बाबा ग बस. बरं ते जाऊ दे, आपल्यात नोकऱ्या स्वयंपाकाची काही गरज नाही लागणार. तुम्ही गप्पा हो. आम्ही आलोय ना बायका बायका बघायला, मध्ये मध्ये बोलायचं नाही. आमच्या मी बघतो, माझ्या लेकीचं मला आहे काळजी. आमच्या दादाला तर काय कळत नाही. बायकांच्या मध्ये बोल नका म्हणजे बोल नका. बरं माझा एक प्रश्न होता, तुला याआधी गर्लफ्रेंड किती होत्या? 5-6 होते की. माझ्या भाजीपेक्षा तर कमीच आहेत. बरं मी आता या ठिकाणी तुम्हाला सांगते, आमच्या घरात ना मुलांना शिकलेलं चालत नाही, त्यानं नोकरी केलेली अजिबात चालत नाही. तुम्हाला म्हणजे पैशाची किंवा आर्थिक कशाची तुमच्या मुलाला चिंता करायची गरज नाही. माझी मुलगी खूप करती धरतीये. तिच्याकडे BMW, रॉल्स रॉयस यासारख्या गाड्या आहेत. ती दुबई मधली बुर्ज खलिफा माहितीये का? ते आपल्याच नावावर आहे. त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही फक्त मुलाला पाठवा आणि त्यानं घर सांभाळावं आमचं, बस एवढीच अपेक्षा. आमच्या मुलाला काय हलक्यात घेताय काय? आमचा मुलगा पण काही कमी नाही. मुंबईचं ताज हॉटेल माहितीये का? त्यात भांडी असते, भांडी दिसू लागा. होय. असं दे नशिबान मिळालं. टेलर जरा चालून दाखव बरं. अगं बाई जरा तिरकत चालतंय. जाऊ दे, मला काय करायचंय. आमचं पोरग काही कमी नाही. आमच्या पोरगाला कॅटवॉक पण येते. कसं वाटलं आमचं पोरग? आम्हाला मस्त वाटलं. तुमचंच काय विचार आहे सांगा. 2 दिवसाने कळवतो की. बरं कशाला 2 दिवस? पटले तर घ्या उरकून. मी पण तीच म्हणते, वाटला बाई पटले तर उरकून घेऊ द्यात. कशाला 2 दिवस थांबायला? मग काही तर देण्या घेण्याचं घ्या बघून. हे बघा वाटलं बाई, तुम्हाला पण सांगते, आम्हाला आमचंच सरता सर नाही. तुमचं घेऊन कुठं ठेवू? आम्हाला फक्त मुलगा नारळ द्या, बासानी लग्न लावून द्या. हो सांगतो तुम्हाला, कळवतो की. अहो शेवटी एकटीवर सगळं पडलेलं आहे. शेवटी आमचा मुलगा द्यायचा आहे तुमच्या घरी, त्यामुळे नीट बघून द्यायला लागणार. बरोबर आहे. अहो कशाला टेन्शन घेताय? वाटलं बाईनं पाहुणं बघितले. पाहुणं कसं असणार? सोन्यासारखंच. बर चालतंय की. मग आम्ही लग्न ठरलं समजायचं ना? हो समजा. बरं ठीक आहे, मग येतो, लागा तयारीला. हा चालतंय. ठीक आहे. आवरायला पाहिजे, आपल्याला पण तयारी केली पाहिजे पटपट. आई आवरून घेऊ आपण. आपल्याला अजून लय तयारी करायची आहे. समाधानच्या कपड्यांची खरेदी करायची आहे, पार्लरला पण जायचंय आणि साड्या पण खरेदी करायच्या. चल बाई जाऊ पटकन. हो जाऊया चल. सोन्या बोलते का मावशी? अरे पत्रिकेचं तेवढं बघून घ्या लवकर. बर बघतो. हॅलो जोशी काका बोलते का? काका माझ्या बहिणीचं लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये त्याच्या पत्रिकेचं मी तुम्हाला ऑर्डर द्यायचं होतं आणि असं ठळक अक्षरामध्ये त्याच्यामध्ये लिहायचं आहे की आयर घेतल्याशिवाय कोणी सुद्धा लग्नाला येऊ नये, अन्यथा त्यांचा आशीर्वाद स्वीकारला जाणार नाही आणि जेवणाला सुद्धा बसू देणार नाही. जर का तुम्ही बसाल तर आम्ही खुर्ची तिथून काढून घेऊ. असं ठळक अक्षरामध्ये लिहायचंय काका, लिहून देताल का? बर ठीक आहे काका, 2 दिवसामध्ये पाहिजे. बर ठीक आहे, येतो. 8 दिवसानंतर. चल पटकन, आता नवऱ्या मुलाला बोलवायची वेळ झाली बाई, लग्नाची टाइम झाली. या झाली का सगळी तयारी? होय, आता लग्नाला आलोय ना, आता विचारताय होय झाली का तयारी? तसं नाही, मेकअप वगैरे झाला का विचारलो. झाला, आम्हाला काय करायची गरज नाही, आमची नॅचरल ब्युटी आहे. ओ छान. बोलो आता नवरदेवाला, आमची नवरी कधीपासून ताटकाळली. सोन्या समाधानला घेऊन ये रे. सोन्या समाधानला घेऊन ये रे. लावायचं का लग्न? आणि मुलींच्या तर नावाज आहे ना की.
स्वस्ति गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं मंगलं मंगलम साधु 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 साधु. बरं जावई बापू एक नाव घ्या की. न्या साडीवर हिरवा हिरवा मोर, न्या साडीवर हिरवा हिरवा मोर, शनयाचं नाव घेतो आयुष्यभर घोर. वहिनी आता तुम्ही पण एक घेऊन जाऊ द्या. वहिनी आता तुम्ही पण एक नाव घेऊ ना. नाव घ्या नाव घ्या नाव काय घेऊ लग्नाच्या मंडपात आता नवरात झालाय वधू. नाव घ्या नाव घ्या नाव काय घेऊ लग्नाच्या मंडपात आता नवरात झालाय वधू. काळ्या काळ्या केसात गजरा माळवते समाधानला मी सुखानं नांदवते. बरं झालं का आता तुमचं सगळं. जायचंय आपल्याला बरंच लांब जायचंय. आवरा पटकन काय असेल ते उरलेलं करून घ्या. काय पडतं. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. सौभाग्यवती भव. दाद्या मला सोडून चाललास. बर जाऊ दे समाधान. काळजी घे आणि अधून मधून फोन करत जा. बायकोला लय त्रास देऊ नको. सगळी कामं करत जा. वहिनी सांभाळून घ्या माझ्या दादाला. सुखी राहा. सकाळी लवकर वगैरे उठत जा. स्वयंपाक वगैरे लवकर करीत जा. काय भांडणं वगैरे झाली तर शनयाला समजून घे. नका काळजी करू आता मी घेईन त्याला सांभाळ. हो हो चालतंय. मुझे छोड़कर वापस जाओगे पार्टी कौन करणार. सम्या रोडून गुरुला नापूस. बरं येतो आम्ही. काळजी करू नका. काळजी घेतो. हो हो चालतंय. हो हो ठीक आहे येतो. हो हा. बर मी जाते कामाला. तू भांडी घासून घे. आतमध्ये कपडे ठेवले ती पण धुवून घे आणि येऊपर्यंत स्वयंपाक करून ठेव. संसार 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 संसार. काय लावलंय तसलं मुळूमुळ रडायचं नाही. पटकन काम आवरायचं. आतमध्ये अजून काम पडलेले. स्वयंपाक बनवायचाय. रात्रीच्या भांड्यालाच तू एवढा उशीर लावलाय. कसं व्हायचं. हा हा करतो. ठीक आहे मग. तर अशी परिस्थिती तुमच्या पिढीला किंवा आपल्या पुढच्या पिढीला पण नाही म्हणू नका. कधी पण काय पण होऊ शकतंय. आता बदलायला लागलंय सगळं. त्यामुळे तुम्ही तयारीत असावं. एवढंच ह्या नाटकातून संदेश देण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. हॅलो धन्यवाद. अतिशय बाप्पा मोरया. हे गणपती बाप्पा मोरया. गणपतीचा महिमा सांगणारं सुंदर गीत गायन करण्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित आहेत शिवम लंगोटे.
गणरायाला वंदन केलेलं आहे. शिवम लंगोटे आणि चैतन लंगोटे यांचं पुनश्च एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून जोरदार त्यांना धन्यवाद द्यायचा आहे. यानंतर आपल्या स्नेह संमेलन म्हणजे एक रम्य पहाट आहे. गाण्याने गजबजलेली ही वादळ वाट आहे. सोनेरी क्षणाची व सुखांची ही गोड साठवण आहे. यानंतर आपल्यासमोर 11वी विज्ञान मधील विद्यार्थिनी श्रेया मेटकरी एक काव्य वाचन घेऊन येत आहे. काव्याचं नाव आहे गझल. ते काव्य वाचन आहे सुरेश भट यांचा गझल. विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे. जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती अतुर. डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो. अडथळ्यांना भिहून अडखळणे पाऊलांना पसंत नाही. धन्यवाद. मराठी पाना असे आमचा मराठी संस्कृती आहे भारी. मराठी पाना असे आमचा मराठी संस्कृती आहे भारी. सांस्कृतिक वारसा जपण्या हो पाहूया आगळी लावणी न्यारी. पाहूया आगळी लावणी न्यारी. तर वाजले की 12 ही लावणी सादर करण्यासाठी येत आहे प्रतीक्षा साबळे. तर तिचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. शिखरावरती कळस हीच तर आहे महाराष्ट्राची खरी ओळख. कपाळी कुंकू डोक्यावर पदर हीच आहे खरी सौभाग्याची ओळख. सांडलेल्या रक्तात सुद्धा दिसणार नाही काळोख. महाराष्ट्रीयन आहोत आम्ही हीच आपली खरी ओळख. यानंतर महाराष्ट्रीय या गीता लावणी नंतर आपण जरा तेलुगू याच्याकडे जाऊया. आणि आता आपल्यासमोर सादर करत आहेत सोनिया धुमाळे तेलुगू रिमिक्स. सोनिया मोत्याची चमचमती सुंदर बुगडी मोत्याची चमचमती सुंदर बेधुंद पायी झुंझुमती गुंगर. बेधुंद पायी झुंझुमती गुंगर. लोक कलावंताची शान महाराष्ट्राची असे लावणी. सौंदर्य होती बुरळ पाडते ती लावण्य होती. ठसकेबाज लावणीचा तो झुंजार वाटा घेऊन येत आहे सोनाली पडळकर लावणी. और वो प्रोग्राम ही क्या जहाँ ताली न हो. और वो प्रोग्राम ही क्या जहाँ ताली न हो. परत एकदा मंच गाजवण्यासाठी मी आमंत्रित करते श्रेया मेटकरी यांना.
तुमच्यासाठी, खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे नटले मी तुमच्यासाठी बेभागचा विद्यार्थी. खास तुमच्यासाठी नटून आलेले आहेत नटले मी तुमच्यासाठी या लावणीवर. 1 2 3 स्टार्ट. पडळकर साहेब व त्यासोबत कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर अशा सर्वांचे सहर्ष आभार मानून आजच्या दिवसाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. उद्या सकाळी 8 वाजता ठीक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. ते सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की उद्याही अशाच पद्धतीने आपली